We are discussing problems of chapter number 5 oscillations of 12th science of Maharashtra board, and in today's lecture we are discussing type number 10, that is problems on second pendulum. आता सेकंड पेंडुलम बद्दल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हा सिंपल पेंडुलम असतो आणि याचा टाइम पिरियड किती असतो 2 सेकंद. सो सेकंड पेंडुलम इज अ सिंपल पेंडुलम हुज टाइम पिरियड इज 2 सेकंद. याचा फॉर्म्युला आपल्याला फक्त एकच आहे आपल्या सिलेबसमध्ये. द लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम ॲट अ प्लेस इज L इज इक्वल टू G अपॉन पाय स्क्वेअर. आणि या सेकंड पेंडुलमचे लेंथ जर आपल्याला कम्पेअर करायचे असतील तर कम्पॅरिझनसाठी फॉर्म्युला येईल L1 अपॉन L2 इज इक्वल टू G1 अपॉन G2, कारण की पाय इज कॉन्स्टंट. G म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट दॅट प्लेस, हे आपल्याला माहितीच आहे. आणि ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट दॅट प्लेसचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे, कॅपिटल G कॅपिटल M अपॉन कॅपिटल R स्क्वेअर, वेअर कॅपिटल M इज मास ऑफ दॅट प्लॅनेट अँड R इज रेडियस ऑफ दॅट प्लॅनेट. या कॅपिटल Gचे वेगवेगळे फॉर्म पण सगळ्यांना माहिती आहेत, त्यामुळे ते मी इथे मुद्दाम टाकले नाहीत. द फर्स्ट एक्झाम्पल इज टेकन फ्रॉम टेक्स्ट बुक. एक्झरसाइजमधलं 15वं हे एक्झाम्पल आहे. बघा काय म्हटलं तर, फाइंड द चेंज इन लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम. म्हणजे सेकंड पेंडुलमची लेंथ कितीनी बदलेल तो चेंज आपल्याला शोधायचा आहे. इफ ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट द प्लेस चेंजेस फ्रॉम 9.75 मीटर पर सेकंड स्क्वेअर टू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. जर त्या पर्टिक्युलर पोझिशनची ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.75 मीटर पर सेकंड स्क्वेअर ते 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढी जर बदलली तर तिथे सेकंड पेंडुलमची लेंथ कितीनी बदलेल ती चेंज इन लेंथ आपल्याला काढायची आहे. ठीक आहे, म्हणजेच L2 मायनस L1 आपल्याला काढायचं आहे, म्हणजे चेंज इन लेंथ काढायची आहे. पहिली ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे G1 ती आहे 9.75 मीटर पर सेकंड स्क्वेअर, आणि नंतरची ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी होणार आहे 9.8. सो G2 इज 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, हे गिवन व्हॅल्यूज आहेत. मग आता आपल्याला चेंज इन लेंथ शोधायची आहे. मग इनिशियल लेंथचा फॉर्म्युला लिहू आपण, फायनल लेंथचा फॉर्म्युला लिहू, आणि त्यानंतर मग आपण चेंजचा विचार करू. सो लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम ॲट अ प्लेस वेन ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज G1, त्या लेंथला मी L1 म्हणतो. सो दॅट L1 इज इक्वल टू G1 अपॉन पाय स्क्वेअर. अँड वेन ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज G2 ॲट दॅट प्लेस देन लेंथ बिकम्स L2 इज इक्वल टू G2 अपॉन पाय स्क्वेअर. दोन्ही फॉर्म्युले आपल्याजवळ आलेत. आपल्याला चेंज इन लेंथ काढायची म्हणजेच L2 मायनस L1 काढायचं आहे. सो L2 मायनस L1 इज इक्वल टू G2 अपॉन पाय स्क्वेअर मायनस G1 अपॉन पाय स्क्वेअर. 1 अपॉन पाय स्क्वेअर कॉमन काढला, ब्रॅकेटमध्ये असेल G2 मायनस G1. सो G2 इज 9.8, G1 इज 9.75 अपॉन पाय स्क्वेअर, म्हणजेच आपल्याला घेता येतं 0.05 अपॉन 9.87. पाय स्क्वेअरची व्हॅल्यू 9.87. हा रेशो काढला आपण, तो रेशो येतो 0.005065 मीटर. सो चेंज इन लेंथ इज 0.5065 सेंटीमीटर. मीटरमध्ये लिहा, मीटरमध्ये विचारली तर मीटरमध्ये लिहा, सेंटीमीटरमध्ये विचारली तर सेंटीमीटरमध्ये लिहा. पहिल्या एक्झाम्पल सारखं सेम एक्झाम्पल मार्च 1979च्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारलं आहे. बघा काय म्हटलं तर, फाइंड द चेंज इन लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम इफ ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी चेंजेस फ्रॉम 9.65 टू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सेम पहिल्या एक्झाम्पल सारखंच तुम्हाला सॉल्व करायचं आहे. सॉल्व करा आणि जे काही आन्सर येईल ते कॉमेंट बॉक्समध्ये टाका. थर्ड एक्झाम्पल, कॅल्क्युलेट द लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम ॲट अ प्लेस वेअर G इज 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे तुम्हाला सेकंड पेंडुलमची लेंथ काढायची आहे की ज्या ठिकाणी Gची व्हॅल्यू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. हे एक्झाम्पल विचारलं आहे मार्च 82 या बोर्डाच्या परीक्षेमध्ये आणि ऑक्टोबर 2003 या बोर्डाच्या परीक्षेमध्ये. किंवा अजून एका परीक्षेमध्ये हेच एक्झाम्पल विचारलं आहे, फक्त CGSमध्ये व्हॅल्यू टाकली तिथे. कॅल्क्युलेट द लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम ॲट अ प्लेस वेअर G इज 980 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. आता लक्ष ठेवा, इथे Gची व्हॅल्यू CGSमध्ये दिली आहे, त्यामुळे तुमच्याला लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम सेंटीमीटरमध्ये काढायची आहे. इथे Gची व्हॅल्यू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर दिलेली आहे, याचा अर्थ तुम्हाला लेंथ सेकंड पेंडुलमची मीटरमध्ये काढायची आहे. हा दोन्ही एक्झाम्पलमधला फरक लक्षात घ्या. मी जरी इथे ऑर म्हटलं असलं तरी दोन्ही एक्झाम्पल हे डिफरंट आहेत. द लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम ॲट अ प्लेस इज L इज इक्वल टू G अपॉन पाय स्क्वेअर. Gची 9.8 आहे, पाय स्क्वेअर म्हणजे 9.87. सो 0.9929 मीटर. जर Gची व्हॅल्यू 9.8 दिलेली असेल तर, आणि 980 दिलेली असेल तर याला सेंटीमीटरमध्ये करायचं. ओके, म्हणजे 99.29 सेंटीमीटरमध्ये पण लिहायचं.
सेम याच प्रकारे एक्झाम्पल आहे. कॅल्क्युलेट द लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम ॲट अ प्लेस व्हेअर स्मॉल जी इज 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे विचारलं आहे बोर्डाच्या परीक्षेमध्ये मार्च 2000च्या. लेंथचा फॉर्म्युला घेतला आपण जी अपॉन पाय स्क्वेअर. जीची व्हॅल्यू आहे 9.77, पाय स्क्वेअर म्हणजे 9.87. सो 9.77 अपॉन 9.87, सो इट इज 0.9898 मीटर. ठीक आहे, लेंथ आपल्याला मिळाली सेकंड पेंडुलमची की जिथे जीची व्हॅल्यू 9.77 आहे तिथे. म्हणजे याचा अर्थ जीच्या व्हॅल्यूनुसार सेकंड पेंडुलमची लेंथ बदलणार आहे, हे पण लक्षात ठेवा. म्हणजे पृथ्वीच्या सरफेसवर सेकंड पेंडुलमची लेंथ वेगळी असेल, चंद्राच्या सरफेसवर सेकंड पेंडुलमची लेंथ वेगळी असेल. नेक्स्ट एक्झाम्पल इज टेकन फ्रॉम द बोर्ड एक्झाम ऑक्टोबर 1992. आता इथे मात्र थोडं लक्ष ठेवा. द मास अँड डायमीटर ऑफ अ प्लॅनेट आर ट्वाईस दोज ऑफ द अर्थ. म्हणजे असा एक प्लॅनेट आहे की ज्याचं मास पण अर्थच्या ट्वाईस आहे आणि ज्याचा डायमीटर पण अर्थच्या डायमीटरच्या ट्वाईस आहे. व्हॉट विल बी पिरियड ऑफ ऑस्युलेशन ऑफ द पेंडुलम ऑन धिस प्लॅनेट इफ इट इज अ सेकंड पेंडुलम ऑन द अर्थ. एक पेंडुलम आपल्याला दिलेला आहे की जो सेकंड पेंडुलम आहे अर्थच्या सरफेसवर, म्हणजे त्याचा टाईम पिरियड 2 सेकंद आहे अर्थच्या सरफेसवर. तर त्याचा टाईम पिरियड त्या प्लॅनेटच्या सरफेसवर किती होईल हे आपल्याला विचारलेलं आहे. आता काय काय दिलं बघा. मास ऑफ द MP म्हणजे मास ऑफ दॅट प्लॅनेट इज 2 टाइम्स ME. ME म्हणजे मास ऑफ द अर्थ. सो MP इज 2 टाइम्स ME. रेडियस ऑफ द प्लॅनेट इज 2 टाइम्स रेडियस ऑफ द अर्थ. का बघा, डायमीटर इज ट्वाईस द अर्थ. मग डायमीटर जर ट्वाईस आहे तर रेडियस पण ट्वाईसच असेल. सो रेडियस ऑफ प्लॅनेट इज 2 टाइम्स रेडियस ऑफ द अर्थ. टाईम पिरियड ऑन दॅट प्लॅनेट आपल्याला शोधायचं, म्हणजे TP आपल्याला शोधायचं आहे. आणि टाईम पिरियड ऑन द अर्थ किती आहे? 2 सेकंद. तो सेकंड पेंडुलम आहे अर्थच्या सरफेसवर, म्हणून TE मी लिहिलं 2 सेकंद. मग आता अर्थच्या सरफेसवरच्या टाईम पिरियडचा फॉर्म्युला लिहा, त्या प्लॅनेटच्या सरफेसवरच्या टाईम पिरियडचा फॉर्म्युला लिहा आणि कम्पेअर करू आपण त्याला. सो टाईम पिरियड ऑफ पेंडुलम ऑन अर्थ इज TE इज इक्वल टू 2 पाय √L अपॉन G. G म्हणजे पृथ्वीच्या सरफेसवरची ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. In the same manner, the time period of pendulum on planet is TP is equal to 2 pi √L upon GP, where GP is acceleration due to gravity on that planet. मग दोघांचा रेशो घेतला. सो TP अपॉन TE इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये GE अपॉन GP, कारण की 2 पाय आणि L कॅन्सल होतील, कारण की पेंडुलमची लेंथ आपण बदलवत नाही, त्यामुळे L कॅन्सल झाला, 2 पाय कॅन्सलच होईल, कारण की कॉन्स्टंट आहे 2 पाय. म्हणजेच आपल्याला लिहिता येतं TP इज इक्वल टू TE इंटू स्क्वेअर रूट ऑफ GE अपॉन GP. आता लक्ष द्या, आता ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अर्थवरची आणि ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी त्या प्लॅनेटवरची, हे दोघांचे फॉर्म्युले आपल्याला माहिती आहे. ते दोन्ही फॉर्म्युले जर आपण बघितले तर GEचा फॉर्म्युला म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द अर्थचा फॉर्म्युला येतो कॅपिटल G म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इंटू ME म्हणजे मास ऑफ द अर्थ अपॉन RE स्क्वेअर म्हणजे रेडियस ऑफ द अर्थ स्क्वेअर. त्याचप्रकारे त्या प्लॅनेटच्या सरफेसवरची ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी फॉर्म्युला काय? G कॅपिटल G म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इंटू मास ऑफ दॅट प्लॅनेट अपॉन रेडियस ऑफ द प्लॅनेट स्क्वेअर. मग GE अपॉन GP जर आपण केलं, म्हणजे या दोघांचा जर रेशो घेतला तर ME अपॉन MP होईल इंटू RE स्क्वेअर RP स्क्वेअर अपॉन RE स्क्वेअर होईल. ठीक आहे, मग ती व्हॅल्यू टाकली मी GE अपॉन GPची. सो TP म्हणजे टाईम पिरियड ऑन दॅट प्लॅनेट इज इक्वल टू TE म्हणजे टाईम पिरियड ऑन द अर्थ इंटू स्क्वेअर रूटमध्ये GE अपॉन GPच्या ऐवजी ME अपॉन MP इंटू RP स्क्वेअर अपॉन RE स्क्वेअर. सो ME अपॉन MP म्हणजेच ट्वाईस ME आणि RP म्हणजेच काय? ट्वाईस RE. त्या व्हॅल्यूज पुटअप केल्या. टाईम पिरियड ऑन द अर्थ 2 सेकंद आहे आपल्याला माहिती आहे. सो 2 इंटू स्क्वेअर रूटमध्ये ME कॅन्सल म्हणजे हा झाला 1/2, हा 2चा स्क्वेअर म्हणजे 4 आणि RE स्क्वेअर कॅन्सल. सो 2√2 सेकंद असा टाईम पिरियड आपल्याला मिळतो त्या प्लॅनेटच्या सरफेसवर. पृथ्वीच्या सरफेसवर ज्या पेंडुलमचा टाईम पिरियड 2 सेकंद आहे, तो टाईम पिरियड त्या प्लॅनेटच्या सरफेसवर किती होईल? 2√2 सेकंद होईल. कोणत्या प्लॅनेटच्या सरफेसवर? की ज्या प्लॅनेटचा मास ट्वाईस आहे अर्थपेक्षा आणि ज्या प्लॅनेटचा रेडियस पण ट्वाईस आहे अर्थपेक्षा त्या प्लॅनेटच्या सरफेसवर. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल इज टेकन फ्रॉम द बोर्ड एक्झाम मार्च 2019. काय म्हटलं बा? द लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम इन अ क्लॉक इज इन्क्रीज टू 4 टाइम्स इट्स इनिशियल लेंथ. म्हणजे एक सेकंड पेंडुलम आहे, क्लॉकमध्ये त्याला आपण फिक्स केलेलं आहे आणि त्याची लेंथ आपण 4 टाइम्स केली ओरिजिनल लेंथच्या. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ऑसोलेशन्स कंप्लिटेड बाय न्यू पेंडुलम इन 1 मिनिट. तर जो नवीन पेंडुलम तयार झाला की ज्याची लेंथ आपण 4 टाइम्स केली आहे, तो किती ऑसोलेशन्स करेल 1 मिनिटामध्ये.
आता व्यवस्थित लक्ष ठेवा, थोडासा विचार करायला लावणारा एक्झाम्पल आहे. आता तो पहिले काय, लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम इन अ क्लॉक इज इन्क्रीज टू 4 टाइम्स, म्हणजे तो पहिले सेकंड पेंडुलम आहे म्हणून T1 म्हटलं मी 2 सेकंड, त्याची लेंथ 4 टाइम्स केली आपण, म्हणजे L2 इज 4 टाइम्स L1. ठीक आहे. आणि नंबर ऑफ ऑसोलेशन्स आपल्याला एका मिनिटामध्ये किती करेल ते काढायचं आहे. मग पहिले आपण जो नवीन सिंपल पेंडुलम तयार होतोय त्याचा टाइम पिरियड शोधून घेऊया. वेन लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम बिकम्स 4 टाइम्स इट्स लेंथ, इट्स पिरियड बिकम, तर त्याला T2 म्हटलं त्या टाइम पिरियडला मी. सो T2 इज इक्वल टू 2 पाय अंडर रूटमध्ये 4 टाइम्स L1 अपॉन G. सो इट इज 2 टाइम्स, हा 4 बाहेर काढला मी, लेंथ कारण की 4 टाइम्स झाली ना ती, L2ला 4 टाइम्स L1 म्हटलं मी. सो 2 टाइम्स 2 पाय अंडर रूट L1 अपॉन G, म्हणजे 2 टाइम्स 2 सेकंड म्हणजे 4 सेकंड. म्हणजे जो टाईम लेंथ आपण त्याची 4 टाइम्स वाढवल्यामुळे त्या सेकंड पेंडुलमचा टाईम पिरियड आता किती होईल, 4 सेकंड. ठीक आहे. मग आता 4 सेकंड जर त्याचा टाईम पिरियड झाला तर याचा अर्थ काय, तर तो सिंपल पेंडुलम 4 सेकंदामध्ये एक ऑसोलेशन कंप्लीट करेल. आणि आपल्याला विचारलं आहे काय, तर आपल्याला विचारलेलं आहे एका मिनिटामध्ये तो किती ऑसोलेशन करेल. मग 4 सेकंदामध्ये जर तो एक ऑसोलेशन करतो तर एका मिनिटामध्ये म्हणजेच 60 सेकंदामध्ये किती ऑसोलेशन करेल हे आपल्याला शोधायचं आहे. सो न्यू पिरियड ऑफ सेकंड पेंडुलम बिकम्स 4 सेकंड, देअरफॉर नंबर ऑफ ऑसोलेशन्स कंप्लीटेड इन 1 मिनिट. त्याचा फॉर्म्युला मी तयार केला, कॅपिटल N म्हणजेच नंबर ऑफ ऑसोलेशन इज इक्वल टू टोटल टाइम अपॉन टाइम फॉर 1 ऑसोलेशन. सो कॅपिटल N इज इक्वल टू 60 अपॉन 4 मीन्स 15 ऑसोलेशन्स. म्हणजे तो जो नवीन पेंडुलम तयार होईल तो 15 ऑसोलेशन करेल एका मिनिटामध्ये. ठीक आहे. एक्झाम्पल नंबर 7 इज अगेन टेकन फ्रॉम बोर्ड एक्झाम मार्च 1992. आता इथे हे दोन्ही एक्झाम्पल लक्ष ठेवा, 7वं एक्झाम्पल आणि 8वं एक्झाम्पल, दोन्ही एक्झाम्पलकडे व्यवस्थित लक्ष ठेवा. 3 मार्कासाठी परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतं. महत्त्वाचा टाईप आहे हा. अ क्लॉक इज रेग्युलेटेड बाय सेकंड्स पेंडुलम कीप्स करेक्ट टाईम. म्हणजे याचा अर्थ काय, एक क्लॉक आहे म्हणजे घड्याळ आहे की ज्या घड्याळाला आपण रेग्युलेट करतोय सेकंड्स पेंडुलमद्वारे. म्हणजे त्या पेंडुलमचं एक ऑसोलेशन झालं की बरोबर घड्याळ 2 सेकंद समोर जाईल. इट कीप्स करेक्ट टाईम, म्हणजे एक ऑसोलेशन झालं की बरोबर 2 सेकंद तो घड्याळ समोर जातोय. ड्युरिंग समर द लेंथ ऑफ पेंडुलम इन्क्रीजेस टू 1.01 मीटर. आता समरमध्ये हीटमुळे साहजिकच आहे त्या पेंडुलमची लेंथ वाढते, ती झाली समजा 1.01 मीटर. आता पेंडुलमची लेंथ वाढली तर काय होईल, त्याचा टाईम पिरियड पण वाढेल. मग टाईम पिरियड जर वाढला तर त्या पेंडुलमला पहिले 2 सेकंद वेळ लागत होता एक ऑसोलेशन करायला, आता काय लागेल, आता 2 सेकंदपेक्षा जास्त वेळ लागेल. म्हणजे एक ऑसोलेशन जेव्हा त्याचं होईल समजा 2.1 सेकंद त्याला वेळ लागतो एक ऑसोलेशन करायला, तर याचं एक ऑसोलेशन झालं तर घड्याळ काय करेल, घड्याळ मात्र फक्त 2च सेकंद दाखवेल. म्हणजे याचा अर्थ काय, 2.1 सेकंद हा रेकॉर्ड होईल घड्याळामध्ये फक्त 2 सेकंद म्हणून. म्हणजे प्रत्येक ऑसोलेशनमध्ये 0.1 सेकंदनी तो घड्याळ मागे पडत जाईल. बरोबर आहे. ओके. हाऊ मच विल द क्लॉक गेन ऑर लॉस इन 1 डे. तर एका दिवसामध्ये तो घड्याळ किती समोर जाईल किंवा किती मागे पडेल ते आपल्याला शोधायचं आहे. बघा आता, द लेंथ ऑफ सेकंड्स पेंडुलम इन्क्रीजेस, सो इट्स टाइम पिरियड इन्क्रीजेस अँड इट इज कॅपिटल T इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट L अपॉन G. सो इट इज अंडर रूट ऑफ 4 पाय स्क्वेअर L अपॉन G. 4 L पाय स्क्वेअर म्हणजे 9.87, L इज 1.01 अपॉन 9.8. या स्क्वेअर रूटला आपण सॉल्व करून घेतलं तर त्या सेकंड्स पेंडुलमचा नवीन टाईम पिरियड आपल्याला मिळाला 2.017 सेकंद. म्हणजे ज्या सेकंड्स पेंडुलमचं एक ऑसोलेशन 2 सेकंदामध्ये कंप्लीट व्हायचं त्याला मात्र आता किती वेळ लागतोय, 2.017 सेकंद. म्हणजे दर 2 सेकंदामध्ये तो जो घड्याळ आहे तो घड्याळ 0.017 सेकंदनी मागे पडणार आहे. हा त्याचा अर्थ झाला सरळ सरळ. The new time period of seconds pendulum becomes 2.017 second, means in every oscillation of pendulum the clock lags in time by 0.017 second. दर 2 सेकंदाला तो घड्याळ 0.017 सेकंदनी मागे पडेल. मग आता एका दिवसामध्ये किती मागे पडेल ते आपल्याला विचारलं आहे. सो इन 1 डे, दॅट इज इन 86400 सेकंद, द क्लॉक लॅग्स बाय 86400 सेकंदमध्ये तो कितीने मागे पडेल ते आपल्याला विचारलं आहे. मग 86400 इंटू 0.017 अपॉन 2.
तर ते येतं 734.4 सेकंद. म्हणजे एका दिवसामध्ये तो घड्याळ 734.4 सेकंदनी मागे पडेल. मग हा टाईम तुम्ही सेकंदमध्ये पण काढू शकता, मिनिटामध्ये पण तुम्हाला काढता येईल, तासामध्ये पण काढता येईल. जसं विचारलं असेल पेपरमध्ये त्यानुसार त्याला कन्वर्ट करा. आता इथे लेंथ वाढली होती समर असल्यामुळे. दुसरं एक्झाम्पल बघा की जे आपल्या टेक्स्टबुकमध्ये विचारलं आहे. टेक्स्टबुकमध्ये सॉल्व करून दिलं आहे एक्झाम्पल पेज नंबर 124वर. काय म्हटलं पहा, इन समर सीझन अ पेंडुलम क्लॉक इज रेग्युलेटेड बाय सेकंड्स पेंडुलम कीप्स करेक्ट टाईम. उन्हाळ्यामध्ये तो सेकंड्स पेंडुलमनी रेग्युलेट असलेला क्लॉक करेक्ट टाईम ठेवतोय. म्हणजे याचा अर्थ उन्हाळ्यामध्ये त्या सेकंड्स पेंडुलमचा टाईम पिरियड बरोबर 2 सेकंद आहे. ओके. ड्युरिंग विंटर द लेंथ ऑफ पेंडुलम डिक्रीजेस बाय 1%. आता जेव्हा हिवाळा लागतो म्हणजे विंटर ज्यावेळेस सुरू होतं त्यावेळेस त्याची लेंथ कमी होईल, कारण की कॉन्ट्रॅक्शन होईल त्या मेटलचं. त्याची लेंथ समजा 1%नी कमी झाली. ड्युरिंग विंटर द लेंथ ऑफ द पेंडुलम डिक्रीजेस बाय 1%. हाऊ मच विल द क्लॉक गेन ऑर लॉस इन 1 डे. तर त्याची लेंथ जर 1%नी कमी झाली तर एका दिवसामध्ये तो घड्याळ किती मागे पडेल किंवा किती समोर जाईल ते आपल्याला विचारलं आहे. आता बघा, लेंथ जर कमी झाली तर त्या सेकंड्स पेंडुलमचा टाईम पिरियड कमी होईल. मग टाईम पिरियड जर कमी झाला तर जेव्हा तो एक ऑसिलेशन करेल, समजा 2 सेकंदाचा टाईम पिरियड आहे तो समजा 1.9 सेकंद झाला. ठीक आहे. मग एक ऑसिलेशन तो 1.9 सेकंदमध्येच करेल. मग त्याचं एक ऑसिलेशन झालं तर घड्याळ 2 सेकंद दाखवेल. म्हणजे 1.9 सेकंदमध्ये घड्याळ 2 सेकंद दाखवेल. म्हणजे घड्याळ समोर जाईल. म्हणून मग जर त्या रेग्युलेटेड क्लॉकचा लेंथ कमी झाली तर तो घड्याळ समोर जाईल, हे पण लक्षात घ्या. ठीक आहे. आता आपल्याला काय म्हटलं त्यांनी, द लेंथ ऑफ सेकंड्स पेंडुलम डिक्रीजेस सो इट्स टाईम पिरियड ऑल्सो डिक्रीजेस. मग इनिशियल पिरियड त्या सेकंड्स पेंडुलमचा T1 = 2π√L1/G 2 सेकंद आपल्याला दिलेलाच आहे. नंतरचा टाईम पिरियड काढायचा आहे. वेन लेंथ इज डिक्रीज इट्स पिरियड बिकम्स सो T2 = 2π√L2/G. मग T2/T1 = √L2/L1. सो T2 = T1 × L2 किती 1%नी लेंथ कमी होत आहे. म्हणजे नंतरची लेंथ असेल 99% ऑफ ओरिजिनल लेंथ, म्हणजे 0.99 टाइम्स L1/L1. L1 कॅन्सल. सॉल्व केलं त्याला. सो √0.99 × 2 ते येतं 1.99 सेकंद. बघा आता व्यवस्थित लक्ष द्या. पहिले त्याचा टाईम पिरियड 2 सेकंद होता, आता तो टाईम पिरियड झाला 1.99 सेकंद, म्हणजे कमीच झाला आहे. द न्यू टाईम पिरियड ऑफ सेकंड्स पेंडुलम बिकम्स 1.99 सेकंड. मीन्स in every 2 seconds this pendulum gains 0.01 second. Gains 0.01 second. So in 1 day the time gained by the clock is 86400 into 0.01 upon 2. त्याला सॉल्व केलं तर ते येतं 432 सेकंद. सो द क्लॉक गेन्स 432 सेकंद इन एव्हरी डे. म्हणजे प्रत्येक दिवशी तो घड्याळ 432 सेकंदनी समोर जाईल. ठीक आहे. असं हे कंप्लीट एक्झाम्पल्स होते सेकंड्स पेंडुलमवरचे.